नमस्कार. द विनिंग टॉक्सतर्फे तुम्हा सर्वांचं दिवाळी पर्वात हार्दिक स्वागत. वसुबारस. वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी. दिवाळीची सुरुवात आजच्या दिवसाने होतीये. हा सण नंदिनी व्रत या नावाने देखील साजरा केला जातो, कारण शैव परंपरेमध्ये नंदिनी आणि नंदी बैल दोन्ही अतिशय पवित्र मानले जातात. हा सण मुळातच गायीबद्दल, मानवी जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता म्हणून मानला जातो. वसुबारस याचा अर्थ काय? तर वसु म्हणजे द्रव्य, धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असंही म्हणतात. या दिवशी संध्याकाळच्या वेळेला गायीची पाडसासह पूजा केली जाते. हेतू हाच की लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि म्हणूनच ही सवत्स धेनूची पूजा करण्याची प्रथा. महाराष्ट्रामध्ये दिवाळी द्वादशीपासून सुरू होते. या दिवशी संपूर्ण राज्यामध्ये शेतकरी वसुबारस हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यावर्षी 17 ऑक्टोबर 2025 रोजी म्हणजेच रमा एकादशी झाल्यानंतर गोवत्स द्वादशी आहे. त्या दिवशी सुवासिनी गायीची सवत्स पूजा करतात. या दिवसापासून दिवाळीला खरी सुरुवात होतीये. वसुबारस याचं महत्त्व सांगताना असं म्हटलं गेलं आहे की मानवी जीवनाबद्दल कृतज्ञता आणि गायीबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मोठा पारंपरिक दिवस आहे. या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा एकत्रित केली जाते. पूजेच्या दरम्यान गव्हापासून तयार केलेले पदार्थ हे गायीला खायला जातात. असं म्हटलं गेलंय की गोवत्स द्वादशीची पहिली पूजा राजा उत्तानपाद म्हणजेच स्वयंभू मनूचाच मुलगा आणि त्याची पत्नी सुनीती यांनी उपवास करून साजरा केला होता. त्यांच्या या प्रार्थना आणि उपवासामुळे त्यांना ध्रुव नावाचा मुलगा झाला आणि त्या दिवशी म्हणूनच स्त्रिया गहू आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थाचं सेवन करत नाहीत, पण ते गायी आणि तिच्या पाडसाकरता ठेवतात. यावर्षी म्हणजे शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी हा योग जो जळून आला आहे तो बुधादित्य राजयोग आहे आणि शुक्ल ब्रह्मा सिद्धी नावाचे शुभयोग देखील आज जुळून आलेत. आणि म्हणूनच ही सकाळी पूजा 11 वाजून 12 मिनिटापासून सुरू करू शकतो आपण, ती अंदाजे 12:18पर्यंत. आणि गायीची पूजा जी आहे ती संध्याकाळच्या शुभमुहूर्तावरती म्हणजेच संध्याकाळी 5:49 पासून ते रात्री 8:20पर्यंत गायीची पूजा सवत्स करू शकतो. वसुबारशीची पूजा करताना विधी काय केला जातो? तर त्यावेळेला गाय आणि वासराला स्नान घातलं जातं. त्यांना पूजा करताना त्यांच्यावरती फुलांचा हार घातला जातो. हळदीचं उटणं लावलं जातं. कपाळावरती सिंदूर किंवा हळदीचा टिळा देखील लावला जातो. काही ठिकाणी गाय वासरूची मूर्ती ठेवतात, कारण शक्यता सगळ्यांना आजकाल शक्य नाही, आपल्या मुंबईत तर नाहीच नाही. तर आणि त्यानंतर मग त्यांना नैवेद्य गाईला गव्हाचे पदार्थ, हरभरा म्हणजे चणा डाळ आणि अंकुरलेले मूग याचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर त्यांची आरती केली जाते. अर्थात सगळ्या गावामध्ये गाय आणि वासरू याला मातृत्वाचं प्रतीक मानलं जातं आणि उपजीविकेचं मोठं साधन म्हणून देखील गायीकडे बघितलं जातं, कारण गाईचं दूध, तूप हे त्या शेतकऱ्यांना फार आवश्यक असतं त्यांच्याकरता आणि त्यांच्या उपजीविकेकरता. आणि म्हणूनच त्या दिवशी गायीची पूजा केली जाते. स्त्रिया देखील आपल्या बछड्याकरता म्हणजे आपल्या मुलांकरता उपवासाचं व्रत ठेवतात आणि अर्थातच मंगलमय दिवाळीची एक सुरुवात होते. अमृतमंथनामधून कामधेनू आणि ज्या 5 गायी आल्या त्यातल्या नंदा या गायीचं महत्त्व फार मोठं आहे आणि म्हणूनच वसुबारसेची पूजा ही नंदा या गायीच्या महत्त्वाकरता म्हणून केली जाते. अर्थातच दिवाळी हा सण नात्यांचा आहे, तेव्हा आपलं नातं गायीबरोबर, आपल्या बछड्यांबरोबर असणं आवश्यक आहे. कृतज्ञता ही व्यक्त करणं आवश्यक आहे आणि दिवाळीचा हा एक मोठा परमगुण आहे. चला तर मग वसुबारसीच्या तुम्हा सर्वांना द विनिंग टॉक्सतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि विश यू ऑल अ व्हेरी हॅपी दिवाळी. दिवाळीची सुरुवात मंगलमय होवो हीच एक सदिच्छा. नमस्कार. विनय पोद्दार.